मियावाकी जंगल ज्यावेळेस आम्ही गावामध्ये सप्रेम संस्थे नवदृष्टी संस्थेमार्फत आम्ही जेव्हा लागवड केली, त्याच्या प्रेरणेनेच आम्ही आंब्यांचं पण लागवड केलेली आहे, चिंचा लागवड केलेली आहे. स्मशानभूमीतला जो परिसर आहे तिथे पण खूप असे झाडं लावलेली आहे. खऱ्या अर्थानं ह्या मियावाकी जंगल जे उभं केलेलं आहे याच्यामध्ये गावातील लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे आणि तो आमच्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसहभाग भेटला. या स्पर्धेसाठी जे काही निकष आहेत ते जवळजवळ आम्ही सर्व निकष पूर्ण केलेले आहेत. म्हणजे या जंगलाचा पुरेपूर हा जो उद्देश आहे तो साध्य झालेला आहे. झाडांना आम्ही खत टाकणे, पाणी देणे, वेळोवेळी त्यांची निगा राखणे. या मियावाकीमुळे आमच्या शाळेतील मुलांना या देशी झाडांची माहिती पण मिळाली. झाडांची आम्ही ग्रामपंचायती थ्रू लागवड केलेली आहे व आम्हाला याच्यामध्ये भरपूर गावचं पण सहकार्य मिळालं आहे. सप्रेम संस्थेने खूप मदत केलेली आहे. ह्या झाडांची जशी उंची वाढू राहिली तसा आमचा पण आनंद वाढू राहिला आहे. आम्ही या जंगलाला अगदीच आमच्या लेकरासारखं सांभाळतो. आमच्या सोनेवाडी या गावाने डॉर्फ केटल जंगल कप या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धेचं बक्षीस आमचं सोनेवाडी गाव हेच मिळवणार. सर्वांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली, खूप वेळ दिलेला आहे आणि नक्कीच आमच्या कष्टाचं फळ आम्हाला मिळेल आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आमच्या गावचा 100% पहिला नंबर येईल असा आम्हाला विश्वास आहे. या मियावाकीमध्ये आम्ही गावकऱ्यांनी घेतलेले कष्ट फुकट जाणार नाही. या वर्षाचं पहिलं बक्षीस आम्हीच घेणार. या वर्षीचं पहिलं बक्षीस सोनेवाडीच मिळवणार. पहिलं बक्षीस सोनेवाडीच घेणार. या कॉम्पिटिशनमध्ये आमच्याच गावाचा पहिला नंबर येणार. गुलाल फक्त सोनेवाडी गावाचाच. आमचं गाव, आमचं गाव. यावर्षीचं बक्षीस, यावर्षीचं बक्षीस, यावर्षीचं बक्षीस. अभियान है अभियान, डॉर्फ केटल जंगल कप अभियान.